नमस्कार, मी प्रियास मराठी व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला आहे ना मिशो रिसेलिंग कसं करायचं म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा लेडीज आहेत ज्यांनी मला कमेंट्स केल्या की ताई तुम्ही मिशो रिसेलिंगचं म्हणजे छान एक्सप्लेन केलं, पण मिशो रिसेलिंगचं मार्जिन वगैरे कसं ॲड करायचं एक एक्झाम्पल आम्हाला द्या। तर त्यासाठीच मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते। आणि पहिला जो मी व्हिडिओ टाकला होता की घर बसले आपण मिशोतून पैसे कमवू शकतो महिन्याला, तेही 0 इन्व्हेस्टमेंटवरती, तर त्याला खूप छान असा प्रतिसाद मला मिळालेला आहे। सगळ्यांच्या छान छान अशा कमेंट आल्या आहेत आणि सगळ्यांनी माझे आभार मानले की तुमच्यामुळे आम्हाला खूप अशी माहिती मिळाली आणि रिसेलिंगसाठी आम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त ठरलेला आहे। तर आज ना मला अशा ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या ना, तर म्हटले चला आज तुम्हाला ना एक एक्झाम्पल दाखवते की मी मिशो रिसेलिंगच्या ऑर्डर्स वगैरे कशा बुक करते। तर आता मी इथे ना तुम्हाला साईडला स्क्रोल करेल, स्क्रीनला लावेल एक छोटासा व्हिडिओ मिशो ॲपवरतून की रिसेलिंग कसं करायचं ते। त्या थ्रू तुम्ही तो जे व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून आणि तुम्ही पण रिसेलिंगच्या ऑर्डर्स वगैरे बुक करू शकता। सोपं आहे, अवघड काही नाही आहे। फक्त आपण रिसेलिंगचं अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्या थ्रू कॅटलॉग व्हॉट्सअप वगैरे सोशल मीडियावरती शेअर करायचे आणि आपल्याला कस्टमरकडून जर ऑर्डर आल्या तर आपण त्या मिशो ॲपवरतून बुक करायचे आहे आपलं मार्जिन ॲड करून। तर आता मी पुढे सांगते तुम्हाला की मार्जिन कसं ॲड करायचं, किती करायचं। बघा, मार्जिन जेव्हा आपण म्हणजे एखाद्या प्रोडक्टवरती लावतो तर मार्जिन जास्त लावायचं नाही आहे, कारण समोरचं कस्टमर जे आहेत त्यालाही परवडलं पाहिजे घेण्यासाठी आणि आपल्याला थोडंफार त्यामध्ये मिळेल। आपण जर मार्जिन जास्त ॲड केलं तर प्रोडक्टची प्राईस वाढते आणि मग कस्टमरला नकोसं वाटतं। आणि हल्ली आता सगळेच ॲप वगैरेवरती कस्टमर्स असे सगळे लोक बघतच असतात, मग प्राईस वगैरे कम्पेअर करतात। त्यामुळे तुम्ही थोडीफार प्राईस लावली तर ठीकच आहे, कारण आपलं ते प्रोडक्ट नसतं, म्हणजे आपण स्वतः विकत घेऊन मग समोरच्या कस्टमरला विकत नाही आहे, म्हणजे सेलिंग करत नाही आहे किंवा रिसेलिंग करत नाही। हे मिशो ॲपवरचं आहेत आणि एकही आपलं खर्च त्यात नसतो। आपण फक्त कॅटलॉग शेअर करून ऑर्डर बुक करायचे आहेत आणि शिपिंग फ्री पण आहे, त्यामुळे आपण फक्त कॅटलॉग शेअर करायचे आणि ऑर्डर घ्यायचे आहेत आणि बुक करायचे आणि त्यात आपलं कमिशन मिळणार आहे आपल्याला, एवढंच। त्यामुळे मार्जिन जास्त काही नाही लावली तरी चालेल, म्हणजे मला असं वाटतं की मार्जिन तुम्ही जास्त लावू नका, कारण मार्जिन जास्त लावली तर मग प्रोडक्टची प्राईस वाढते आणि मग कस्टमर प्रोडक्ट घ्यायला नको म्हणतं, त्याला आवडलेलं असलं तरी पण। मग त्यासाठी काय करायचं, तुम्ही मार्जिन तुमची मिनिममच ठेवा, जास्त मार्जिनची अपेक्षा करू नका। एखादं प्रोडक्ट कमी प्राईसचं असलं तरी त्यामागे तुम्ही एक 50-60 रुपये लावू शकतात, पण मग तुम्ही खूप असं 200-300 मार्जिन ॲड करणार तर ते मग कस्टमरला परवडणार नाही। त्यामुळे तुम्ही कस्टमरचा विचार करून मार्जिन जे काही आहे ते थोडंफार लावायचं आहे, जास्त नका लावू। मी तरी सांगते आणि माझे अनुभव जे काही आहेत मिशो रिसेलिंगबाबत मी तेच तुमच्याबरोबर शेअर करते। मी कुठलीही स्क्रिप्ट वगैरे लिहून किंवा काही असं तुमच्याबरोबर बसून बोलत नाही आहे। तर मी माझे जे काही मिशो रिसेलिंगबद्दल मला आलेले अनुभव आहेत तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर अशा पद्धतीने तर रिसेलिंग करताना काय करायचं आहे, चांगले प्रोडक्ट निवडायचे आणि चांगल्या पद्धतीने आपण कस्टमरला प्रोडक्ट पाठवायचे आहेत। वेळोवेळी अपडेट्स द्यायचे आहेत त्यांना आणि सांगायचं आहे की तुमचं प्रोडक्ट ह्या दिवशी येईल, असं पद्धतीने। तुम्हाला ते माहीतच असतं जेव्हा तुम्ही ऑर्डर बुक करता कोणत्या डेटपर्यंत जाईल पार्सल कस्टमरचं, आणि ते तुम्हाला अपडेट येतच असतात, कारण तुम्ही रिसेलिंग करत असतात। त्यामुळे ते काही कस्टमरला अपडेट जात नाही, कस्टमर तुमच्या थ्रू ऑर्डर देत असतात ना। त्यामुळे मग काय करायचं आहे,
कस्टमरची म्हणजे कस्टमरला परवडतील असेच तुम्ही प्रोडक्ट्स शेअर करा आणि प्राईस वगैरे लावत जा. आणि अशाच त्यांचं काही म्हणजे रिसेलिंग कसं करायचं किंवा मार्जिन कशी ॲड करायची असं त्यांचं म्हणणं होतं. तर ठीक आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला आता मिशो रिसेलिंग कसं करायचं किंवा काय हे सांगितलेलं आहे. तर बघा, मला ना आता मी माझं ना सांगते. बघा, आता मला 2-3 दिवसापूर्वी मला 3 साड्यांच्या ऑर्डर आल्यात मिशोवरतून. सॉरी, म्हणजे कस्टमरनी मला ऑर्डर दिल्यात आणि 2 ड्रेस हल्दी फंक्शनसाठी 2 ड्रेस 2 कस्टमरने माझ्याकडे ऑर्डर बुक केलेली आहे. बघा, आपली मार्जिन कमी असेल ना तर कस्टमर आपोआप आपल्याकडे वळतात. कारण त्यांना काही प्राईस वगैरे माहीत नसते, जी ते आपल्यावरती विश्वास ठेवून ऑर्डर आपल्याला देत असतात. त्यामुळे आपणही विश्वासानेच काम करायचे आणि विश्वासानेच कस्टमरपर्यंत त्यांची ऑर्डर प्रोडक्ट पाठवायचं आहे. त्यामुळे कुठलंही तुम्ही खूप त्यामध्ये प्राईसमध्ये मार्जिन खूप ॲड करून आणि मग कस्टमरला सांगाल हाय लेवलची प्राईस होऊन जाईल, तर असं करायचं नाही आहे. त्यामुळे कस्टमर दूर होतात, जवळ काही कोणी येणार नाही, म्हणजे ऑर्डर कोणी द्यायला मागणार नाही. मग ते बोलतील की आपण दुसरीकडेच ऑनलाईन वगैरे बघितलेलं ठीक आहे, इथे एवढी प्राईस लावताय तर. कारण त्यांनाही समजतं की रिसेलिंग आहे, ॲप थ्रू आहे, तर हे प्राईस जर एवढी असेल तर हे यांचं काहीतरी जरा जास्त लावूनच वाढून सांगताय असं होतं. पण नंतर काही कस्टमर खूप हुशार असतात, ते ना प्राईस कम्पेअर करत असतात आणि प्राईस कम्पेअर केल्यानंतर आपल्याकडे ऑर्डर बुक करत असतात. मग त्यांच्या लक्षात येते की ठीक आहे, इतकं काही मार्जिन नाही आहे किंवा यांना मार्जिन वगैरे काही मिळत नाही आहे इतकं, तर ठीक आहे, 20-30 रुपये मिळत आहे, 40 मिळत आहे, 50 मिळत आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, असेही काही कस्टमर असतात. त्यामुळे ना तुम्ही मी सांगितलं मार्जिनचं तुम्ही हे लक्षात ठेवायचं आणि त्या थ्रूच तुम्ही ऑर्डर वगैरे बुक करायचे आहेत. दिवाळीतही मला खूप साऱ्या अशा ऑर्डर्स मिळाल्या आणि त्यानंतर दिवाळीनंतर आता मी जे आता लग्न सराई येते तर त्यानुसार आपण कसे प्रोडक्ट्स वगैरे सेल केले पाहिजे तेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही एक रिसेलर आहात तर वेळोवेळी अपडेट घ्यायचे आहेत. आता लग्न सराई सुरू होते, दिवाळी वगैरे झाली, आता लग्न सराई सुरू होते. तर लग्नाच्या फंक्शनसाठी साड्या, ड्रेस, घागरे वगैरे, असं घागरा चोली, वेगवेगळे कुर्ता वगैरे, असं लेडीज जेंट्सचे असं लोक सर्च करत असतात. जर तुमच्याकडे चांगले जर कमी प्राईजमध्ये चांगले जर प्रोडक्ट कपडे वगैरे मिळत असेल, म्हणजे साड्या, कुर्ती वगैरे असं किंवा घागरा असं काही जेंट्सचंही, तर मग ते कस्टमर तुमच्याकडे नक्कीच ऑर्डर बुक करतील. कारण कसं आहे बघा, इतकं कोणाला टाईम नसतो ॲपवरती जाऊन आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळे ड्रेस किंवा साड्या वगैरे पॅटर्न वगैरे बघण्यास कोणाला इतका टाईम नसतो आणि कोणी इतकं बघतही नाही. त्यामुळे ना त्यांना असं वाटतं की रिसेलर थ्रू जर आपण ऑर्डर घेतली तर त्यांना सोपं पडतं. कारण मग ते डायरेक्ट कॅटलॉग बघायचं, जी कुठली साडी आवडली, ड्रेस आवडलाय तर तो बुक करायला सांगायचं, असं कस्टमरचा विचार असतो. मी माझेच अनुभव सांगते बरं का, बाकीच्यांचं मला माहीत नाही. तर मला तर भरपूर असे अनुभव आलेले आहेत. वेगवेगळे पॅटर्न्स, वेगवेगळे कलर, ड्रेस, वेगवेगळे फॅब्रिकमध्ये तुम्ही रोजच्या रोज अपडेट व्हॉट्सअपला, इन्स्टाला, फेसबुकला देत राहायच्या, जेणेकरून कस्टमर्सना कळेल की आपले म्हणजे नवीन काय आहे, लग्नासाठी आपण, लग्न फंक्शनसाठी आपण काय काय घालू शकतो, घेऊ शकतो. कारण आता ऑनलाईन भरपूर शॉपिंग करतच असतात. त्यामुळे मग त्यांना असं वाटतं की ऑनलाईन आपण शॉपिंग केली की म्हणजे यांच्याकडून आपण ऑर्डर घेतली की बरं पडेल. कारण जिम्मेदारी त्यांची असते, म्हणजे आपण रिसेलर आहोत तर आपली जिम्मेदारी, की मग प्रोडक्ट चांगलं वाईट कसंही आलं तर ती आपली जिम्मेदारी असते, त्यांची नसते. ते फक्त ऑर्डर बुक करत असतात, पैसे देत असतात. त्यामुळे तुम्ही चांगले चांगले प्रोडक्ट्स वगैरे शेअर करा आणि आता जसे जसे फंक्शन्स येत राहतात ना त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट्स हे व्हॉट्सअपवरती जास्त शेअर करायचं. आता शेवटी मी इतकंच सांगेन की बरेचसे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे की कॉन्टॅक्ट लिस्ट तुमची वाढवा. कॉन्टॅक्ट लिस्टमुळे
तुम्हाला भरपूर ऑर्डर्स मिळायला फायदा होतो. ऑर्डर्स मिळण्यासाठी कॉन्टॅक्ट लिस्ट ही महत्त्वाची असते. आपण कुठलेही बिझनेस करत असलो तर त्यासाठी मग तुम्ही तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट वाढवा आणि त्यानुसार तुम्ही काम करा. मिशो रिसेलिंग ही खूप छान आहे. खूप म्हणजे खूप जास्त पगार म्हणणार नाही, पण खूप जास्त, पण आपण आपले स्वतःची शॉपिंग करू शकू इतकं आपल्याला भेटत असतं. मी तरी भरपूर अशी माझ्या रिसेलिंगचे कमिशनवरती भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे. मलाच नाही तर माझ्या मुलीसाठी, माझ्या हजबंडसाठी देखील केलेली आहे आणि इतर घरातली छोटी मोठी जी काही शॉपिंग असते ना, तर मी ती माझ्या कमिशन थ्रू, म्हणजे जे काही कमिशन मला मिळतं त्यानुसार मी मिशोवरतूनच खरेदी करत असते. मागेच मी भरपूर असे 4 ड्रेस घेतले जे मला माझं हे मिळालेले होते मार्जिन, त्यातूनच मी माझे ड्रेस वगैरे खरेदी केले होते. तर बघा, हा देखील ड्रेस मी मिशोवरतूनच घेतलेला आहे. आणि एक गमतीची गोष्ट मी सांगते. बऱ्याच वेळेस ना मी असे ड्रेस घालून जाते बाहेर ना, तर खूप लेडीज अशा मला मार्केटमध्ये वगैरे असं बाहेर गेल्यावर विचारतात की हा ड्रेस, आता त्यांना माहितीच मी रिसेलिंग करते ऑनलाईन, तर ते विचारत असतात की हा तू ऑनलाईन घेतले का, छान आहे, मला पण घ्यायचा आहे. मला आता 2 ऑर्डर अशा मिळाल्या की माझा ड्रेस बघितल्यानंतर मला त्या ऑर्डर मिळाल्या आहे. तर तुम्ही पण मिशोवरतून जर रिसेलिंग केली, म्हणजे ऑर्डर तुमच्यासाठी पण शॉपिंग केली आणि ते ड्रेस वगैरे तुम्ही घातले, तर समोरचा व्यक्ती जो आहे तो बघतो आणि त्या व्यक्तीला ड्रेस आवडतात, तर तो व्यक्ती ना नक्कीच विचार करतो की आपण याच्याकडून हे ड्रेस घेतले पाहिजे, कारण यांनी स्वतःनेच हा ड्रेस, जो रिसेलिंग करतो त्यांनी स्वतःने ड्रेस घेतले आणि घातलेला आहे, तर छान वाटते. कारण त्यांच्याकडे समोर लाईव्ह एक्झाम्पल असतं की हा ड्रेस आहे तर हा खूप छान आहे असं. त्यामुळे तुम्ही असं तुमच्या, म्हणजे जर रिसेलिंगचं मार्केटिंगही करायचं असेल तर अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता. तुम्ही जे घेतलेले ड्रेस आहेत ते तुम्ही बाहेर गेल्यानंतर घालायचे आहेत. आणि ऑफकोर्स बायकांना खूप उत्सुकता असते, त्या विचारत असतात की कुठं घेतली गे ही साडी, कुठून घेतली, ड्रेस कुठून घेतला. माझ्याबरोबरच आता लेटेस्ट मार्केटमध्ये गेली होती तेव्हाच माझ्याबरोबर असं घडलं. 2-3 बायकांनी मार्केटमध्ये मला विचारलं कॉर्ड सेट तू कुठून घेतलाय, सॉरी म्हणजे हा तू रिसेलिंग करते ऑनलाईन, तर ऑनलाईन घेतलाय का, तर म्हटले हो. तर त्या लगेच बोलले की मलाही आवडलाय, पण मी तुझ्याकडे नक्कीच बुक करेन. अशा पद्धतीने ना तुम्ही असंही तुमचं मार्केटिंग करू शकता. चला, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.